विरोधी पक्ष नेते विजय चला विजय जरा एक मिनिट मी एवढंच सांगेल. मी काय म्हणालो अध्यक्ष महोदय की सोशल मीडियावर ही जे काही खिल्ले म्हणजे जाणून बुजून प्लॅनिंग करून हे खिल्ले उडवण्याची व्यवस्था महायुतीमधले त्याच्याकडे पुरावे आहे. ते कुठून आलेत, कशा पोस्ट टाकले जात आहेत, मी पाहिजे तर दादाकडे पाठवून देईन. दादांची इच्छा असेल तर, मागणी असेल तर. त्यांना दुसऱ्याच्या मला सूचनेची गरज नाही. पण एकच सांगतो, हा सतत पाठीत जो वार तुमच्याकडे खुपसला जातोय तो मात्र तुम्ही दादा एकदा थांबवा अशी मला त्यांना विनंती करायची आहे. या बजेटमध्ये खोदा पहाड निखला चुवा जे बजेट राजकोषीय तूट 1,00,000 कोटीचे आहे, कर्जाचा डोंगर उभा झाला आहे, राज्य उद्ध्वस्त होत असताना ज्या काही योजना तोंडावर निवडणुकीच्या 2 महिने शिल्लक असताना काढून या देशातील या राज्यातील लोकांना जो जुमला देण्याचं काम झालं आहे तो जुमला महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही. तो जुमल्याला फसणार नाही. कारण 15 लाखाला कधी फसले नाहीत. तो काळा धनाला कधी हे नाही केलं आहे. 2 कोटी रोजगारांचा पत्ता नव्हता. लोकांनी ते सगळं कळलं. लोक त्याला फसले नाहीत म्हणून 400 पारचा नारा दिला. त्यालाही लोकांनी भीक घातली नाही. पार जागा दाखवून दिली. लोकांच्या कुबड्यावर सरकार तयार करायला लागलं आणि आज लोकांच्या कुबड्यावर सरकार चालत आहे. जे काही आम्ही सांगतोय, काल आम्ही पाहिलं सभा अध्यक्ष महोदय की संविधान ज्यावेळेस संविधानाचा आम्ही जय म्हणतो त्यावेळेस त्याला विरोध करण्याचं पाप केलं जात आहे. या देशामध्ये असा कुठला ग्रंथ आहे संविधानापेक्षा श्रेष्ठ ज्या ग्रंथाला सर्वोच्च स्थानी मानलं गेलं पाहिजे? कुठल्याही धर्माचा ग्रंथ असू देत, त्या सर्वात जर श्रेष्ठ कोणता असेल तर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला संविधान आमच्यासाठी सर्वात मोठा ग्रंथ आहे, सर्वात आदर्श आहे, सर्वात पुण्य आपल्या सर्वांना मानणारा जर कोणता आम्ही मानत असू तर त्या ग्रंथाला आम्ही मानणार आहोत. पण त्यालाही विरोध करताना आम्ही पाहिलं. आणि म्हणून तिथे घाबरवण्याचं काम, इथेही तुम्ही आम्हाला घाबरवण्याचं काम करत असाल. अरे 31 जागा मिळाल्यात, तुम्ही सिंगल डिजिटवर आलात. आता तरी सुधरा. नेरेटिव्ह सांगताय तुम्ही. खोटा नेरेटिव्ह कोण काय करतं हे महाराष्ट्रात नाही देशातील जनतेने पाहिलेलं आहे. म्हणून आज जे काही तुम्ही नेरेटिव्ह तयार करून सांगताय हे या नेरेटिव्हला लोक बळी पडणार नाहीत. तुमचा बंदोबस्त करतील आणि येणाऱ्या या पुढच्या निवडणुकीमध्ये हा बजेट तुम्ही 1,50,000 घोषणा करून महिलांना फसवणूक करताय. फाटकी साडी दिली अध्यक्ष महोदय. कशासाठी दिली? फार सोंग गेलं दाखवलं गेलं की आम्ही महिलांना साडी वाटप करू, आम्ही महिलांना सीधा वाटप करू. याच्यामध्ये पैसे उडवले गेलेत. मी सांगितलं परत टेंडरबाजी आणि कमिशनर खोनपणा केला गेला. फार महाराष्ट्र कधी नव्हे एवढा भ्रष्टाचार. देशात तर भ्रष्टाचार बोकाळलाच पण महाराष्ट्रात सुद्धा भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली. अशा भ्रष्ट लोकांच्या बरोबर आपण काम काही करत असताना महाराष्ट्राला अधोगती नेण्याचं काम झालं आहे. म्हणजे या बजेटमधून मी एवढंच म्हणेल की खोदा पहाड निखला चुवा कुछ नहीं होने वाला है. कर्जबाजारी महाराष्ट्र उद्या उद्ध्वस्त होऊ नये, त्याच्या पापाचे वाटेकरी दादा तुम्ही असू नये अशी माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे. मी या बजेटच्या याला विरोध करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.